मरहमी सा चांद है तू ऐसा मैं अंधेरा हार के मैं घड़ी इंतजार की अपना मिल इसी बरस है मैं। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी स्वाय क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो चॅनल नवीन असाल सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलला सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर आज आपण जो काही व्हिडिओ तयार केलेला आहे तो आपण अलाइट मोशन ॲपवरती केलेला आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथून जाऊन अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। तसंच आज आपण जे काही ते मटेरियल यूज केलेलं आहे सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि आपण जे काय तुम्हाला बीट मार्क आणि शेक इफेक्ट सेट दिलेले आहेत तेही अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या। आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथं नेट बंद करून आपला ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। जर आपल्याला इथं बीट मार्क आणि शेक इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळेल तर सिम्पली आपल्याला बीट मार्क इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आल्यानंतर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या लेयर्स आणि ग्रुप्स अशा प्रकारे बघायला मिळतील। तर आजचा व्हिडिओ एकदम इझी आहे। तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करून एडिटला क्लिक करायचं आणि आपल्याला ती फक्त तुमचे इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला येणार आहे, इथे येऊन काय करायचे प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपलं जे काही मटेरियलची फाईल आहे तुम्हाला यामध्ये आपले इमेजेस मिळून जातील किंवा तुम्ही कोणतंही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपण डेमोसाठी इथं हे इमेज घेतलेले आहेत, तर तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर आपण इथं हे इमेज सिम्पली ॲड करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हे इमेज इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, ॲरोवरती क्लिक करायचं आणि पुढच्या बीटला यायचं आहे आणि ऑप्शन क्लिक करायचं, म्हणजे याची लेंथ तिथपर्यंत वाढून जाईल। आता काय करायचं, ब्लेंडिंगवरती क्लिक करून आपल्याला जी ब्लेंडिंगची काय ती तर 30% करून घ्यायचं आहे। आता सिम्पली काय करायचं, तुम्ही पुन्हा बॅक निघायचं, आपल्याला शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला एक लेअर बघायला मिळतं, त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा तुम्ही बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। तर आत्ता जे काय आपण इमेज ॲड केलेला आहे त्या सिम्पली इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। हा इफेक्ट पेस्ट होऊन जाईल। आता सुरुवातीला येऊन काय करायचं, आपल्या ते इमेज समोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे खाली स्क्रोल करून आपल्याला ही जी काय आपली इमेज आहे ती सगळ्यात खाली, म्हणजे आपले जे काय सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरती आणि सगळ्या लेअरच्या खाली आपल्याला अशा प्रकारे इथे घेऊन यायचं, म्हणजे आपल्याला इथे इमेज बघायला मिळेल। आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला येऊन सिम्पली काय करायचं आहे, एडिट ग्रुपच्या ऑप्शन क्लिक तसं आपल्याला मिळून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील। तर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला 4थ्या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं खालच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला गॅलरी तो ओपन करून घ्यायचं आहे। तर जे आपण आत्ता इथे इमेज बॅकग्राऊंडला ॲड केलेलं आहे ते सिम्पली आपल्याला इमेज पुन्हा एकदा इथं अशा प्रकारे सिलेक्ट करून प्लस चिन्हावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि इथे मग तुम्ही इमेज इथे ॲडजस्टही करू शकता। अशा प्रकारे ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर ते इमेज ॲडजस्ट झालेलं आता काय करायचं आहे, तुम्ही बॅक निघायचं आहे। तर सिम्पली आपल्याला पुढं ॲरोवरती येऊन आपल्याला इथं जो काय ग्रुप 2 बघायला मिळेल तर ग्रुप 2वरती यायचं आहे। सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आता जे आपण इमेज ॲड केलेलं आहे ते सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा इथं दुसरं आपलं जे काय पुढचं इमेज आहे ते इथं ॲड करून ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। आपल्याला सेम पुढच्या बीटला येण्याची लेंथ जी काय आहे ती वाढून घ्यायचं आहे। ब्लेंडिंगवरती क्लिक करून 30% ब्लेंडिंग आपल्याला ऑब्वियसली करून घ्यायचं आहे। पुन्हा इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। नंतर इथं समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात बॅकग्राऊंडला म्हणजे सगळ्यात मागं आपल्याला हे इमेज घेऊन जायचं आहे। अशा प्रकारे सगळ्यात खाली इमेज घेऊन यायचं आहे। पुन्हा आपल्याला ग्रुप 2ला क्लिक करून इथे एडिट ग्रुप नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुन्हा खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला यायचं आहे। 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून खाली टच करून आपली जे काही गॅलरी आहे ती ओपन करून घ्यायचं आहे आणि आपण जे डेमो इमेज ॲड केलेलं आहे ते खाली इमेज ॲड केलेलं आहे तेच पुन्हा एकदा इथं अशा प्रकारे इथे ॲड करून ते अशा प्रकारे इथे ॲडजस्टही करून घ्यायचं आहे। यातून बॅक निघायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे टोटल 1 2 3 4 अशा आपल्याला टोटल इथं 5 ग्रुप बघायला मिळतील, म्हणजे 4 ग्रुप बघायला मिळतील। तर आपल्याला काय करायचं, सगळे ग्रुप इथे ॲडजस्ट करून घ्यायचं। तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया। तर इथं आपण आपले 4 ग्रुप इथे एडिट करून घेतलेले आहेत आणि इमेजेस ॲड करून ते ॲडजस्ट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, पुढे येऊन 12.11 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथं आपल्याला पुन्हा पुढे जाऊन आपल्याला इथे ग्रुप बघायला मिळतील। तर आपल्याला काय करायचं, सिम्पली पहिल्या ग्रुपला क्लिक करून इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर आपल्याला एक खाली इमेज बघायला मिळतं, ते इमेजला टच करायचं आहे, कलर अँड फिलच्या ऑप्शनला टच करायचं आहे। आपल्याला सेम प्रोसेस करायचं, तर पुन्हा 4थ्या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढचं जे काय आपलं इमेज आहे ते सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। तर ही एकदम सोपी प्रोसेस आहे। तर आपल्याला एकदम इझी वेमध्ये इथं एडिट करता येईल। सिम्पली आपल्याला इथं जे काय आपले पुढचे राहिलेले ग्रुप्स आहेत ते प्रत्येक ग्रुपला आपल्याला पुन्हा एकदा एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करून इथं अशा प्रकारे कलर अँड फिलवरती येऊन आपले जे काय पुढचे इमेज आहे ते सिम्पली अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे। इथं आपलं इमेज ॲड झालेलं आहे। पुन्हा बॅक निघायचं आपल्याला।
पुन्हा आपला जो काय पुढचा ग्रुप असेल तर त्या पुढच्या ग्रुपवरती यायचा आणि इमेज ॲड करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला टोटल पुढे 4 आणि मागे 4 असे 8 ग्रुप बघायला मिळतील. तर आपल्याला 8ही ग्रुप इथं व्यवस्थित एडिट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो काय व्हिडिओ आहे त्याला एक स्पेशल लुक इथं मिळून जाणार आहे. म्हणजे आपला व्हिडिओ एक इंटरेस्टिंग आपण अशा प्रकारे इथं करू शकतो. तर आपण हे इमेज ॲड करून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आपल्याला शेवटचं इमेज एक ॲड करायचं आहे. म्हणजे आपला इथं आजचा व्हिडिओ जो काय तो इथे एडिट झालेला आहे. अशा प्रकारे आपलं एडिट झाल्यानंतर इथं आपल्याला सगळ्यात वरती एक PNG बघायला मिळतं. आपल्याला ते PNG तुम्ही तुमचं अशा प्रकारे इथं कुठेही ॲडजस्ट करू शकता. तुमच्या जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ जो क्रिएट झालेला आहे तुम्ही ते डेमोमध्ये बघू शकता. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं. म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ HDमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.